Myself, Professor Dr. Rajendra Deshpande. We are in the Ayurved College, Nigdi, प्राधिकरण पुणे 44. आपल्याला माहिती आहे की मी स्वतः काही दिवसांपासून ज्याला आपण नुकसे म्हणतो किंवा काही यशस्वी व्यावहारिक चिकित्सा ज्या असतात आयुर्वेदाच्या त्याच्याबद्दलचं एक धावतं विवेचन तुमच्यासमोर निर्णय सिस्टीम घेऊन मांडतो आहे. याच्या पूर्वीच्या काही ऑडिओ सेशन्समध्ये मी अन्न व स्रोतस म्हणजे GI ट्रॅक्ट, त्याच्यानंतर CVS म्हणजे हृदरोग किंवा हृदयाचे आजार, नंतर रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे प्राण व स्रोतस इत्यादीची आपण चर्चा केली होती. आज आहे सोमवार 15 फेब्रुवारी 2016. आज आपल्यासमोर मी काही किडनी किंवा रिनल प्रॉब्लेम्स मांडण्याचा आणि त्याचे आयुर्वेदिक मॅनेजमेंट जी आहे शमन चिकित्सा प्राधान्याने आणि अन्य अनुषंगिक काही विचार असा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मित्रांनो चालू करूया. रिनल प्रॉब्लेम्स किंवा मूत्र व स्रोतसांचे व्याधी आणि त्याच्या संदर्भातल्या आयुर्वेदिक चिकित्सेचा विचार. किडनीचे विकार अशाच अर्थाने आपण काही आजारांचा विचार करू की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या मुद्द्यांचा विचार करावा लागतो, कुठल्या व्याधींचा किंवा लक्षणांचा विचार करावा लागतो. तर मूत्राघात आहे, मूत्रकृच्छ्र आहे ज्याला आपण डिसयुरिया म्हणतो, पेनफुल मिक्च्युरेशन म्हणतो, मूत्राश्मरी म्हणजे कॅल्क्युलस आहे आणि बहुमूत्रता म्हणजे पॉलियुरिया सुद्धा आहे. या सगळ्याचा विचार आपल्याला या निमित्ताने करावा लागतो. चिकित्सा देत असताना प्राधान्याने आपल्याला आहार असा घ्यावा सांगावा लागतो पेशंटला की यकृत आणि ग्रहणींवरती ताण पडला नाही पाहिजे आणि मूत्राचं प्रमाण वाढवून शरीराचं पोषण करणारी अशी शीतगुणात्मक आहार आणि उपचार हा पेशंटला या सगळ्या आजारांच्या मध्ये द्यावा लागतो. या किडनीच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर औषध कुठलं असेल तर ते गोक्षूर किंवा ट्रायब्युलस टेरेस्ट्रिस. या सगळ्या ज्या वनस्पती मी तुम्हाला आत्ता सांगतोय अनेक याच्यामध्ये त्या वनस्पतींच्या सिंगल हर्बल टॅबलेट्स या सुद्धा चैतन्य फार्मास्युटिकलच्या मिळतात, ज्याला आपण हर्बल रेमेडीज म्हणू शकू. त्यासुद्धा आपण वापरायला हरकत नाही. तर किडनीच्या विकारांच्या मध्ये गोक्षुरादी गुग्गुळ सकाळ संध्याकाळ 3-3 गोळ्या, त्याच्याबरोबर रसायन चूर्ण की ज्याच्यामध्ये आवळा, गुडूची, गोक्षूर, अश्वगंधा अशा गोष्टी आहेत, 1-1 चमचा 2 वेळेला असं द्यायला पाहिजे. त्याच्याशिवाय भाताच्या लाह्या आणि लाह्याचा मंड हा मोठ्या प्रमाणात घ्यायला सांगायचा पेशंटला. जर गरज पडली तर भाताच्या ऐवजी ज्वारीच्या लाह्या सुद्धा चालतील, राजगिऱ्याच्या लाह्या सुद्धा चालतील, पण लाजा मंड लाह्या खाणं अतिशय चांगलं आहे. त्याच्यानंतर डायलिसिसचं फ्रिक्वेन्सी किंवा इंटेन्सिटी आपल्याला वाढवायची आहे, म्हणजे परत परत डायलिसिस घेऊ नाही अशी जर आपल्याला इच्छा असेल तर अशा वेळेला रुग्णांना चंद्रप्रभा आणि सुवर्णमाक्षिकादी वटी 3-3 गोळ्या 2 वेळेला द्यायला सांगायच्या. रात्री झोपेचा प्रॉब्लेम असेल तर निद्राकर वटी 4 ते 5 गोळ्या द्या. आणि एक लक्षात ठेवायला पाहिजे की किडनीवरती कोणत्याही प्रमाणामध्ये फाजील ताण पडू नये म्हणून निर्दोष चांगल्या प्रकारची लघवी निर्माण व्हावी याच्यासाठी, म्हणजेच प्राकृत कफ निर्माण व्हावा याच्यासाठी लाह्यांचा वापर हा आपल्याला निश्चितपणाने करायला पाहिजे. ग्रंथांमध्ये गोक्षुरादी गुग्गुळ आणि रसायनचूर्ण याचाच उल्लेख किडनीच्या संदर्भात आलेला आहे किंवा मूत्रकृच्छाच्या संदर्भात आलेला आहे. काळजी काय घ्यायची आहे तर मिठाचं प्रमाण हे थोडंसं अल्प ठेवायला पाहिजे. विशेषतः एकंदर लिक्विड्स घेताना सुद्धा अतिरिक्त लिक्विड म्हणजे जलपान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा खरोखरच आणि अतिशय भरपूर तहान लागेल तेव्हाच फक्त लाजा मंड किंवा उकळून गार केलेलं पाणी प्यायला सांगायला पाहिजे. पथ्यांमध्ये भाताच्या, ज्वारीच्या, राजगिऱ्यांच्या लाया, हलका पचेल असा आहार आणि गोखरू या वनस्पतींचे विविध कल्प आपल्याला वापरायला पाहिजेत. कुपथ्य काय आहे तर अधिकचं मीठ खाण्यामध्ये असणं आणि वाजवीपेक्षा जास्त पाणी पिणं, गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं हे निश्चितपणाने चुकीचं आहे. रसायन चिकित्सा म्हणून परत एकदा गोक्षुरादी गुग्गुळ आणि रसायन चूर्णाला पर्याय नाही. योगामध्ये व्यायामामध्ये हलकेसर व्यायाम घेतला पाहिजे. गरज पडली तर अगदीच जेव्हा नाईलाज असेल तेव्हा मात्र डायलिसिस सारख्या गोष्टींचाही वापर, जेव्हा युरिया आणि क्रिएटिनिनची लेवल ही हाताबाहेर गेलेली आहे आणि आयुर्वेदिक उपचारांचा सुद्धा लाभ म्हणावा तसा होत नाहीये, तर युरेमियामध्ये जाण्यापेक्षा आणि काही फेटल कंडिशन होण्यापेक्षा गरजेनुसार रुग्णालयीन उपचार आपल्याला डायलिसिस स्वरूपाचा करणं हे क्रमप्राप्त आहे. पण त्याच्या अगोदरच्या अवस्थेमध्ये मात्र तुम्ही अनुवासन बस्ती किंवा टब बाथ, अवगाह स्वेद इत्यादीचाही वापर केला पाहिजे. निसर्गोपचारामध्ये सुद्धा भाताच्या, ज्वारीच्या, राजगिऱ्याच्या लाह्याच भरपूर खायला सांगतात. अपुनर्भव चिकित्सा म्हणून सुद्धा सतत लाह्या, उकळलेलं पाणी किंवा मंड प्यायला पाहिजे आणि रसायन चूर्ण आणि गोक्षुरादी गुग्गुळ घ्यायला पाहिजे. जर ओव्हरऑल आपल्या बॉडीचं पोषण कमी आहे असं जर वाढलं, पेशंटचं वजन कमी आहे, तिची ताकद कमी आहे, तर कुष्मांड पाक 2-2 चमचे रसायनकाली द्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे आता आपण एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये जनरल किडनीच्या विकारांच्या संदर्भात विचार केलेला आहे. याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे बहुमूत्रता, लघवीला जास्त प्रमाणात होणे, पॉलियुरिया.
याच्यामध्ये काय काय गोष्टींचा विचार करावा लागतो आपल्याला? अर्थात पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, पॉलिफेजिया ही 3 लक्षणं जर एकत्रित असतील तर निश्चितपणाने डायबेटिस मेलिटसच आहे, याच्यात काही शंकाच नाही. परंतु त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्या कारणाने जर बहुमूत्रता असेल, जर प्रमेहामुळे असेल, डायबेटिस मेलिटसमुळे असेल तर त्याचेही उपचार करायलाच पाहिजेत. परंतु अन्य स्वरूपात जर बहुमूत्रता, पॉलियुरिया लक्षण असेल तर कोणत्या कोणत्या व्याधींचा विचार डोक्यामध्ये आला पाहिजे? तर स्थूलता आहे, मधुमेह आहे, मलावरोध आहे, व्यसनाधीनता आहे आणि शुक्रदोषाचे काही मुद्दे आहेत. चिकित्सा देत असताना प्राधान्याने अपानवायूचं कार्य आहे, त्याच्यामुळे वातानुलोमन चांगलं होईल असं पाहिलं पाहिजे. स्त्रंसन, दीपन, पाचन उपचार केले गेले पाहिजेत. बऱ्याचशा वेळेला स्थूल व्यक्तींच्या मध्ये हा प्रॉब्लेम जास्त असतो ओबेसिटीमध्ये, तेव्हा त्या रुग्णाची वजन कमी करण्यासाठी त्रिफळादी गुग्गुळ किंवा त्रिफळा गुग्गुळ आणि गोक्षुरादी गुग्गुळ प्रत्येकी 3-3 गोळ्या दिवसातून 3 वेळेला किंवा आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा आणि मधुमेहवटी 3-3 गोळ्या 2 वेळेला रिकाम्या पोटी घ्यायला पाहिजेत. याच्या उलट बघूया आपण की वजन जास्त ऐवजी वजन कमी आहे आणि अशांना बहुमूत्रता त्रास आहे तर यांनी मात्र कृश व्यक्तींनी जेवणाच्या सुरुवातीला आणि शेवटी 1-1 चमचा गाईचं साजूक तूप हे नियमाने खाल्लं पाहिजे. बहुमूत्रतेच्या जोडीला म्हणजे पॉलियुरियाच्या जोडीला पोटामध्ये वायू धरत असेल, वारंवार चहा पिण्याची सवय असेल, धूम्रपान करत असेल आणि खूप पाणी जर पित असेल तर अशांकरता मात्र दीपन पाचनासाठी पाचक चूर्ण पाव चमचा किंवा चिमूटभर ओवा हे सुद्धा उपयोगी पडतं. कफप्रधान बहुमूत्रता आहे तर सकाळी नियमितपणे 1 चमचा हळदीचं चूर्ण आणि रात्री झोपताना हिरडा चूर्ण घेतलं तर फायदा होऊ शकतो. त्याच्या उलट एकांतिक पित्त प्रकृती आहे, ज्याला आपण सृष्ट विणमूत्र, प्रभूत सृष्ट विणमूत्र हे पित्त प्रकृतीचं लक्षण सांगितलेलं आहे. पण अशांमध्ये सुद्धा पित्त प्रकोप अधिकचा झालेला आहे. त्याच्यामध्ये जागरण हे कारण आहे, चहा आहे, धूम्रपान आहे आणि वारंवार लघवीला जावं लागतंय, तर मग आवळकाठीचं चूर्ण सकाळ संध्याकाळी खायला पाहिजे. ताजा आवळा मिळाल्यास फारच चांगलं. 1 दररोज आवळा नियमाने खाल्ला पाहिजे, पण त्याच्यावर पाणी मात्र पिता कामा नये. दुसरी गोष्ट, आवळ्याला कधी मीठ लावून खाण्याचा प्रयत्न करू नका, नुसता आवळा खाल्ला पाहिजे. आता काही व्यक्तींच्यामध्ये शुक्रक्षय किंवा ताकदच कमी आहे आणि अशा लोकांना जर बहुमूत्रता लक्षण असेल तर च्यवनप्राश किंवा धात्री रसायन किंवा तुपावर परतलेलं आवळकाठीचं चूर्ण हे द्यायला पाहिजे. बहुमूत्रतेसाठी ग्रंथांमध्ये आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, वसंत कुसुमाकर रस, ओव्याचं चूर्ण, हळदीचं चूर्ण, आवळकाठीचं चूर्ण, वड, उंबर, पिंपळ, जांभूळ, आंबा, खैर आणि अशोक यांच्या सालीचं चूर्ण, ज्याला आपण कषाय रसात्मक म्हणतो, किंवा काढा हा सांगितलेला आहे. काळजी काय घ्यायला पाहिजे तर चहा एकदम बंद करून टाका, धूम्रपान बंद करून टाका आणि किमान स्वरूपाचा व्यायाम हा घेतला पाहिजे. विशेषतः रात्रीच्या भोजनानंतर कमीत कमी 20 मिनिटं शतपावली करायला पाहिजे. ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे आजारांमध्ये नियंत्रण येण्यासाठी आणि कुठलाही संयम हा अतिशय महत्त्वाचा आहे. पथ्य काय आहे तर सात्विकच आहार घेतला पाहिजे, म्हणजे कमी तिखट मिठाचे पदार्थ खाल्ले पाहिजेत. जेवणात थोडं परंतु नियमितपणे गाईचं साजूक तूप घरी कडवलेलं खाल्लं गेलं पाहिजे. कधीही पोटभर जेवू नका की ज्यायोगे समान वायू आणि अपान वायूला त्रास होईल. नेहमी 2 घास कमी जेवायची सवय ठेवा. जेवणामध्ये मुगाचं वरण, दुधी भोपळा, सुकी चपाती, तांदूळ भाजून केलेला भात, ज्वारीची भाकरी हे पथ्यकर आहे. त्याच्या उलट कफकर पदार्थ म्हणजे दही, रात्रीचं ताक पिणं, फाजील प्रमाणामध्ये मीठ आणि आंबट पदार्थ खाणं, अतिप्रमाणात चहा कटिंग सारखे घेत राहणं, धूम्रपान, थंड पेय, भरपेट जेवणं, मिठाई, फरसाण, बेकरीचे पदार्थ, मासे, आंबवलेले पदार्थ, बटाटा, कांदा हे सर्व कमी केलं पाहिजे जर तुम्हाला लघवी बहुमूत्रता हा त्रास कमी करायचा असेल तर. बहुमूत्रतेसाठी रसायन चिकित्सा म्हणून चंद्रप्रभा आणि आरोग्यवर्धिनीचा किमान पुढे 2-3 महिने वापर चालू ठेवायला पाहिजे. योग आणि व्यायामाच्या संदर्भात किमान 6 सूर्यनमस्कार दररोज सकाळी घालणं आणि रात्री जेवणानंतर 20 मिनिटाचा फेरफटका मारणं हेही चांगलं आहे. रुग्णालयांच्यामध्ये अपानवायूच्या नियंत्रणासाठी अवगाह स्वेद किंवा कटिस्नान दिलं गेलं पाहिजे आणि गरजेप्रमाणे निरूह बस्ती किंवा अनुवासन बस्ती हाही द्यायला आवश्यक आहे. निसर्गोपचारांमध्ये प्राधान्याने तुम्हाला संयम शिकवला जातो. भोजनाचे पथ्य सांगितले जातात. शुक्रक्षय होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि दुपारचं कधीही झोपू नये असा सल्ला दिला जातो. अपनर्व चिकित्सा म्हणून जेवणानंतर किंचितच अर्धा चमचा ओवा चूर्ण खाण्याची सवय ठेवा. सकाळी हळदीचं चूर्ण काही महिने घ्या आणि रात्री त्रिफळा चूर्ण नियमितपणे घ्या. पण मुळामध्ये बहुमूत्रतेचं कारण काय आहे हे शोधून काढलं पाहिजे आणि वेगावरोध होत नाही ना, व्यसनं नाहीत ना आणि शुक्रक्षय होत नाही ना याचाही आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार हा अत्यावश्यक ठरतो. मित्रांनो, आपण एक्सक्रिटरी सिस्टीम बद्दलचा विचार करतो आहोत आणि आयुर्वेदिक उपचारांचा मागोवा घेतो आहोत.
आता पुढचा जो मुद्दा आहे तो मूतखडा किंवा युरिनरी कॅल्क्युलस अशा स्वरूपाचा मुद्दा आहे. याच्या संदर्भातले जर व्याधी विचारात घेतले तर कटिशूल किंवा लक्षणं म्हणूया आपण. कटिशूल, मूत्र अल्पता, रक्तदाब वाढणं आणि मूत्राघात याचा विचार करावा लागतो. दुसरी गोष्ट, चिकित्सा देत असताना प्राधान्याने किडनीचं काम, वृक्काचं काम कसं सुधारेल याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. मूत्र काही औषधं द्यावी लागतात आणि वातानुलोमन होईल असं पाहावं लागतं. आता कॅल्शियम सारखा तुम्हाला स्टोन झालेला आहे आणि प्रचंड वेदना होत आहेत, तर अशा मूतखड्याकरता गोक्षुरादी गुग्गुळ सकाळ संध्याकाळ 6-6 गोळ्या आणि जोडीला 1 चमचा रसायन चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतलं पाहिजे. त्याच्या जोडीला जर काही तुम्ही भरड बाजारातून आणू शकलात, राजा ती मोठ्या प्रमाणात सगळी द्रव्य एक 20-20 ग्रॅम आणायची किंवा 10-10 ग्रॅम आणायची आणि ते एका बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि मग सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे ते भरड एकत्र केलेलं आणि त्याच्यामध्ये 2 कप पाणी आणि 1 कप टाकून आटवणे, अशा प्रकारचा काढा हा आपण घेऊ शकतो. मग आता हा जो काढा घरच्या घरी करून घ्यायचा आहे की ज्याचा ताज्या काढ्याचा परिणाम हा निश्चितपणे चांगला आणि वेगळा असतो, तर कुठली द्रव्य बाजारातून आणून ठेवा तुम्ही. तर गोखरू म्हणजे गोक्षूर, शतावरी, पाषाणभेद, पळसाची फुलं, सागाचं बी, कुरडुबी, धमासा, नागरमोथा, धणे, कोरफड, वायवरण्याची साल, त्रिफळा, भाव्याचा मगज, सोनामुखी, उपळसरी, चंदन, वाळा इत्यादी गोष्टींचा जेवढ्या तुम्हाला आणता येतील तेवढ्या वनस्पतींची भरड घरी आणून मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवावी आणि त्या डब्यातून 2-2 चमचे काढून दररोज सगळे आपण चहा करून घेऊ शकतो. ही द्रव्य परत एकदा वाचतोय, कुठली द्रव्य ही मूतखड्यामध्ये किंवा युरिनरी कॅल्क्युलसमध्ये उपयोगी पडतील. लक्ष देऊन लिहून ठेवा पाहिजे तर गोखरू, शतावरी, पाषाणभेद, पळसाची फुलं, सागाचं बी, कुरडुबी, धमासा, नागरमोथा, धणे, कोरफड, वायवरण्याची साल, त्रिफळा, भावा मगज, सोनामुखी, उपळसरी, चंदन आणि वाळा. ते या द्रव्यांचा भरड याचा काढा आणि निकाढा सकाळ संध्याकाळ कमीत कमी 1-1 कप आपण घेतला पाहिजे. हे नको असेल काही तर सिम्पली गोक्षूर काढा हा जर बाजारात आणला तर तुम्ही सकाळ संध्याकाळ तो 4-4 चमचे घ्यायचा आहे. याच्या जोडीला मूतखड्याचं चूर्ण हे काही वेळेला मिळू शकतं, ते सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा घ्यायचं आहे. अनेक आपण काढे सुचवू शकतो, अर्थात हे सगळे एकाच वेळेस घ्यायचे नाही आहेत, तर याच्यातला आवश्यक तो काढा आपल्याला पेशंटला सांगता आला पाहिजे. आघाडा, पंचांगाचा काढा किंवा निकाढा दोन्हीही, आघाडा या वनस्पतीचा पंचांग वापरायची आहे आणि काढा निकाढा द्यायचा आहे. किंवा 10 ग्रॅम गोखरू म्हणजे गोक्षूर आणि 5 ग्रॅम पुनर्नवा याची सुद्धा भरड आणता येते आपल्याला. फक्त 2च द्रव्य गोखरू आणि पुनर्नवा यांचाही काढा निकाढा सकाळ संध्याकाळ आपल्याला देता येतो. याच्या जोडीला घरगुती स्वरूपामध्ये 1 चमचा धण्याची पूड किंवा ठेचलेले धणे हे 12 तास पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आणि ते सकाळी उठल्यानंतर त्याच्यामध्ये उपळसरीचं चूर्ण 1 चमचा टाकायचं आणि सकाळ संध्याकाळ ते घ्यायचं आहे. जर संडासला साफ होत नसेल तर निश्चितपणाने त्रिफळावटी रात्री 3 गोळ्या घ्यायला पाहिजेत. आता मुळामध्ये हा खडा जो आहे तो एक्सरे किंवा केयूबीने तुम्हाला कळलं की बाबा हा मूत्राशयाच्या म्हणजे ब्लॅडरच्या तोंडाशी आलेला आहे, युरेथ्राच्या अगदी सुरुवातीला आलेला आहे. तर अशा वेळेला उसाचा शिरका आणि जवखार हे अतिशय कमी प्रमाणामध्ये रुग्णाला जर दिलं तो आहे तो खडा तुम्हाला बाहेर निघून जाऊ शकतो. लघवी जर फारच अडली असं वाटलं तुम्हाला, ऑलिग्युरिया सारखी तक्रार आहे, तर सूर्यक्षार किंचित चिमूटभर पाण्यात विरघळून घेण्याला हरकत नाही. या सूर्यक्षारामुळे सुद्धा अडलेली लघवी ही निघण्याचा प्रयत्न करता येतो. अर्थातच सगळ्यांना परत एकदा सांगायचं आहे, हे सगळे उपाय आपण करायचेच आहेत, पण जर अगदीच गरज पडली तर अर्वाचीन विज्ञानात सांगितल्याप्रमाणे कॅथेटरायझेशन हाही अंतिमचा उपाय करावाच लागतो किंवा त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही. पण त्याच्या अगोदर मात्र पूर्णपणे शतशः प्रयत्न करून आयुर्वेदिक उपचारांचा वापर करायला काहीच हरकत नाही आहे. मूतखड्यामुळे जर पोट आणि कंबर दुखत असेल, विशेषतः लॉइन पेन तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, तेव्हा महानारायण तेल हलक्या हाताने लावायचं कोमट कोमट आणि गरम पाण्याच्या पिशवीने शेकायला पाहिजे. आता कॅल्शियमच्या खड्यांच्या वेदना असतात, काही फॉस्फेटसारखे खडे जे असतात त्याच्यात वेदना नसतात, तर अशा वेळेला कुठल्या वनस्पतींचा वापर जास्त करता येईल तर गोखरू, उपळसरी, गुळवेल, शतावरी, सागाचं बी, कुरुडबी, धणे, आवळकाठी, धमासा आणि मनुका प्रत्येकी 5 ग्रॅम करून त्याचाही काढा आपल्याला करून घेता येतो. आय रिपीट, गोखरू, उपळसरी, गुळवेल, शतावरी, सागाचं बी, कुरुडबी, धणे, आवळकाठी, धमासा आणि मनुका अशा प्रकारची द्रव्ये घ्यायची, प्रत्येकी 5 ग्रॅम आणि त्याचा काढा घ्यायला हरकत नाही. मूतखड्या संदर्भात, युरिनरी कॅल्क्युलस संदर्भात ग्रंथांमध्ये वरुणादी काढा, चंदनादी वटी, शिलाजित वटी, अपामार्ग क्षार, यवक्षार,
याचा उल्लेख आलेला आहे किंवा मूत्रविरेचनीय जे काही चरकाने सांगितलेले ज्याला आपण म्हणतो की गण आहेत, त्या गणामध्ये याचा मूत्रविरेचनीय जो गण आहे त्याचा वापर आपल्याला करता येईल. दक्षता काय घ्यायची आहे? मूतखडा होऊ नये किंवा झाल्यावर सुद्धा मलमूत्राधिकांचा वेग कधीही धारण करायचं नाही. संडासला आल्याबरोबर जायचं, लघवीला आल्याबरोबर जायचं. त्याचप्रमाणे मलमूत्राला अडथळा होईल अशा प्रकारे झोपेच्या वेळा किंवा व्यायाम किंवा श्रम हे टाळलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिगरेट, दारू, तंबाखू या सगळ्या, चहा, कॉफी या सगळ्या व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. मूतखड्याकरता पथ्यकर म्हणून साधा सात्विक आहार घेण्याचं सांगा. वातुळ पदार्थ टाळा, कारण मूतखडा वेदना वातादृते नास्ती वेदना, त्यामुळे वातुळ पदार्थ टाळले पाहिजे. हरभरा, वाटाणा, पावटा, मटकी. भरपूर पाणी प्यायला पाहिजे. नारळाचं पाणी, साळीच्या लाह्या आणि धणे जिरे यांचा आहारामध्ये नित्य वापर केला गेला पाहिजे. मूतखड्याबाबत कुपथ्य जर लक्षात घ्यायचं झालं डोंट्समध्ये, तर चहा नको, टोमॅटो, काजू, कोबी, बियांचं वांग, बियांच्या काकड्या, पालेभाज्या, दूध, डालडा, तूप, खूप तिखट, उष्ण, खूप थंड, गोड, मसालेदार पदार्थ आणि वेदना शामक ज्या गोळ्या असतात मॉडर्नच्या, म्हणजे कॉम्बिफ्लॅम नावाची गोळी आहे किंवा पॅरासिटामॉल आहे किंवा अन्य कुठल्याही, तर या सगळ्या ओव्हरऑन आहेत. या वेदनाशामक गोळ्यांच्यामुळे सुद्धा तुमची किडनी ही डॅमेज होते. म्हणजे मायग्रेनचा त्रास आहे म्हणून महिनोन महिने किंवा कंबर दुखते म्हणून महिनोन महिने आपला घरच्या घरी डॉक्टरच्या सल्ला न घेता जर ओव्हरऑन घेत राहिला, फ्लेक्झॉन MR घेत राहिला, कॉम्बिफ्लॅम घेत राहिला, तर 100% किडनीवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आयुर्वेदाच्या औषधांबाबत सुद्धा मला सावधानतेचा इशारा तुम्हाला द्यायचा आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला रस औषधी वापरायची आहेत तर ती अतिशय चांगल्या उत्तम कंपन्यांची आणि शाश्वत गॅरंटेड अशा प्रकारचीच वापरा. कारण जिथे जिथे पारागंधक आहे, जिथे जिथे ताम्रभस्म आहे, त्या सगळ्यांमुळे जर शुद्धीत नीट केलेली गेली नसेल तर इव्हन तुमच्या साध्या सुच्छेकर असू द्या, समीर पन्नग असू द्या, याच्यामुळे सुद्धा तुमची किडनी डॅमेज होऊ शकते आणि त्याचा दोष, त्याचं पाप हे त्या वैद्याच्या माथी येऊ शकतं. त्यामुळे रसौषधी वापरताना वैद्यनाथ सारखी कंपनी असेल, अनेक कंपन्या आहेत, मी एका व्यक्तिगत कोणावर जात नाही, आयुर्वेद शाळा आहे, पण जिथे खात्रीलायक तुम्हाला शक्यता आहे का स्वतः कुठल्या वैद्याने बनवलेली आहे त्यांचीच रसौषधी वापरा. शुद्धी आयुर्वेदाची ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अदरवाईज दॅट विल डॅमेज युअर किडनी. मूतखड्याच्या बाबत आत्तिक अवस्थेमध्ये तुम्हाला म्हटल्याप्रमाणे टब्बात किंवा काही गोळ्या दिल्यानंतर जर फरक पडत नसेल तर मात्र तत्त धन्वंतराणाम अधिकारः, मूतखड्याचा आकारही मोठा असेल तर अशा वेळेला शस्त्रक्रियेशिवाय पर्याय राहत नाही. पण त्याच्यापूर्वी वेदना शमन करण्यासाठी महानारायण तेल हलक्या हाताने लावायला पाहिजे, गरम पाण्याच्या पिशवीने शेकायला पाहिजे. निसर्गोपचारांच्या मध्ये नारळाचं किंवा शाळ्याचं पाणी सांगायला पाहिजे. धणे आणि वाळ्याचा पाण्याचाही वापर करायला पाहिजे. अपुनर्भव चिकित्सा जर मूतखड्याचा विचार केला तर भरपूर पाणी प्यायला पाहिजे. भरपूर म्हणजे कसं की तहान लागल्यानंतर तो वेग अडवायचा नाही. नाही माझं आता ऑफिसचं काम झालं की करेन, मला वेळ होईल तेव्हा पिईन, असं चालणार नाही. जर तुम्हाला पित्त प्रकृती असेल, वारंवार तहान लागत असेल तर स्वतः बरोबर थर्मास बाळगा आणि बरोबर पाण्याची बाटली ठेवा. आणि इव्हन तास चालू असताना, तुमचा व्यवसाय चालू असताना, दुकानात असू द्या, ऑफिसमध्ये असू द्या, जेव्हा गरज पडेल तेव्हा पाणी पिलंच पाहिजे, हे लक्षात ठेवा. शेवटी युरिन कशाची बनलेली आहे? पाणी आणि क्षार. तुम्ही पाणी कमी पिलात तर क्षार जास्त साठणार आणि या क्षारांचं सॉल्टचंच रूपांतर पुढे मूतखड्यामध्ये होणार आहे. दुसरं असं लक्षात ठेवा की या मूत्राशमध्ये एकदा झाली तुम्हाला की तुमचं BP शूट होतं, म्हणजे त्याचा परिणाम रक्तदाब वाढीवरती होतो आणि अशा वेळेला त्याचाही परिणाम पुढे जाऊन या हायपरटेन्शनचा रेटॅनावरती होऊ शकतो आणि अशा पेशंटची रेटॅनल डिटॅचमेंट होऊन त्याला अंधत्व सुद्धा येऊ शकतं. म्हणजे कुठनं सुरुवात झाली बघा, साधे किडनी प्रॉब्लेममध्ये सुरुवात झाली, त्यांनी वेळच्या वेळी काळजी घेतली नाही, आयुर्वेदिक उपचार घेतले नाहीत, ॲलोपॅथीची शस्त्रकर्म करून घेतली नाहीत, तर हायपरटेन्शन झालं. हायपरटेन्शनचा परिणाम म्हणून रेटॅनॉल डिटॅचमेंट झाली आणि त्याची दृष्टी त्याला गमवावी लागली, अंधत्व आलं. अशा प्रकारे होऊ शकतं. म्हणून गरज असेल त्याप्रमाणे मूत्राची सुद्धा तपासणी ही वारंवार करून घ्यायला काहीच हरकत नाही आहे. अल्ब्युमिन त्याच्यामध्ये असता कामा नये, क्रिस्टल्स असता कामा नये, कास्ट असता कामा नयेत आणि RBCजही युरिनमध्ये कधीही येता कामा नये. जर शक्य असेल तर युरिया आणि क्रिएटिनिन, विशेषतः मूतखड्याचा त्रास एकदा जरी झाला असेल तर दर 6-8 महिन्याने युरिया आणि क्रिएटिनिन या रक्ताच्या तपासण्या करून किडनीवरती ताण येत नाही ना हे निश्चितपणाने पाहिलं पाहिजे. याच्यामध्ये कुठल्याही शाखेचा किंवा शास्त्राचा अननेसेसरी अभिनिवेश नसावा. जिथे जिथे गरज आहे तेव्हा बायोफिजिक्स, बायोकेमिस्ट्रीची जरूर आपण मदत घ्या. मित्रांनो, आज सोमवारी 15 फेब्रुवारी मी आपल्याशी एक्सक्रिटरी सिस्टीम आणि आयुर्वेदिक उपचार याच्याबद्दलची चर्चा चालू केलेली आहे. आता पुढचा जो आपल्याला मुद्दा बघायचा आहे, आजार बघायचा आहे,
त्याचं नाव आहे मूत्रकृच्छ. मूत्रकृच्छ याचाच अर्थ डिसयुरिया. डिस म्हणजे पेनफुल, कृच्छ याचा अर्थ त्रास होणं, कष्ट होणं, ज्याला आयुर्वेदामध्ये दुसरा एक शब्द आहे सकष्ट मूत्र प्रवृत्ती. सकष्ट मूत्र प्रवृत्ती, त्रास होतोय. काय काय लक्षणांचा किंवा व्याधीचा विचार करणार अवतीभोवताली? मूत्राल्पता नाही ना, लघवीलाच कमी होत नाही ना, ऑलिग्युरिया, एनुरिया. मूत्रदाह आहे का विचारावं. खूप सणक मारते का, लघवीला जळजळ होतीये का, असमाधान होतंय का, मूत्रविसर्जन केल्यानंतर काहीतरी आतमध्ये तुंबलंय असं वाटतं का, थेंब होते का, त्याचा फ्लो चांगला येतो का नाही. सर्वांग शोथ, कुठे हातापायाला सूज आली आहे का, सगळ्या अंगाला सूज आली आहे का, चेहऱ्याला सूज. विशेषतः किडनीचा विकार म्हणला की विसरू नका मित्रांनो, किडनीच्या आजारांच्या मध्ये जी सूज असते ती प्राधान्याने पेरी ऑर्बॅटल असते, डोळ्याच्या भोवताली, आणि ती सुद्धा सकाळी उठल्याबरोबर जास्त असते. पुढे पुढे आजार वाढला तर मग पावलांवरती सुद्धा किंवा पायांवरती सुद्धा सूज येईल, परंतु सुरुवात मात्र ही पेरी ऑर्बॅटल स्वेलिंगनी असते. मूत्रकृच्छामध्ये मलावर होत नाही ना, हे पहा. पोट जड नाही आहे ना, पेशंटला थकवा वाटतोय का, पांडुता ॲनिमिया आहे का, हे सगळ्या गोष्टी मूत्रकृच्छतेमध्ये बघायला पाहिजे. चिकित्सा देत असताना प्राधान्याने वातानुलोमन, शोधन आणि शमन अशाच प्रकारचे उपचार आपल्याला करावे लागतात. सगळ्यात सुरुवातीला लघवी कशाने अडली आहे का ते पाहायचं. वातानं किंवा मलावरोधानं जर अडली असेल तर रात्री झोपताना 1 चमचा त्रिफळाचं चूर्ण किंवा त्रिफळा टिकडिया, ज्याला आपण झंडू कंपनीच्या मिळतात, त्या द्यायला हरकत नाही. दुसरी गोष्ट, पेशंटला सांगायचं की कधीही मूत्रप्रवृत्तीचा वेग आल्यानंतर अडवायचा नाही, न वेगान धारयेत. जेव्हा एकंदर दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्यायचं, तहान कधीही मारायची नाही. आणि तरीसुद्धा लघवी अडली असेल तर 1 चिमूटभर सूर्यक्षार हा कोमट पाण्याबरोबर, 1 चिमूटभर फक्त गरम पाण्याबरोबर द्या. लघवीला ताबडतोब होण्याची शक्यता आहे. त्याच जोडीला गरम पाण्याच्या पिशवीनं ओटीपोट शेकायला सांगा. त्याच्यापुढे पोटामध्ये गोक्षुरादी गुग्गुळ 3 गोळ्या सकाळ संध्याकाळ, रसायनचूर्ण 1 चमचा द्या. याच्याही पलीकडे जर गरज पडली तर त्याच्या जोडीला 2 दिवसानंतर आरोग्यवर्धिनी आणि चंद्रप्रभा 3 गोळ्या सकाळ संध्याकाळ द्या. त्याच्याही पुढे जाऊन गोखरू आणि पुनर्नवा याचा काढा वापरता येतो. शतावरीचा काढा किंवा शतावरीचा रस घेता येतो. या सगळ्यांच्यामुळे तुमच्या लघवीमध्ये जे काही दोष असतात ते कमी होण्याला मदत होते. आता मूत्रकृच्छाची तक्रार आहे आणि वजन पेशंटचं कमी आहे, कृश आहे रुग्ण, तर परत एकदा लक्षात ठेवा, ज्यांच्यामध्ये डेबिलिटी आहे, एकंदरीतच ताकद कमी आहे, अशांना 100% कुष्मांड पाक रसायनकाली सकाळी 1 किंवा 2 चमचे घ्यायला सांगा. भात आणि लाह्या याच्यामुळे लघवी साफ होते, निर्दोष होते, म्हणून लाह्या खाण्याचा प्रॅक्टिस किंवा सराव केला पाहिजे. तांदूळाचं धुवण हे सुद्धा दिवसातून कमीत कमी 2 वेळा घेतलं पाहिजे. धणेजिऱ्याचं पाणी घेतलं पाहिजे. मूत्रकृच्छ तक्रारी करता चंद्रप्रभा आणि चंदनादिवटी 3 गोळ्या 2 वेळेला द्या. रात्री झोपेचा काही प्रॉब्लेम असेल तर निद्राकर वटी द्या. मूत्रकृच्छामध्ये प्रचंड प्रमाणात बर्निंग युरेथ्रा असेल, लघवीची जागा, पेनिसच्या आतला भाग जळजळ आगाग होतीये, तर अशा वेळेला उपळसरीचं चूर्ण हे 1 चमचा घ्यायला पाहिजे सकाळ संध्याकाळ. उपळसरी अत्यंत शीतगुणात्मक आहे. मूत्रकृच्छ आहे आणि अम्लपित्ताची तक्रार आहे, म्हणजे पित्तप्रधान अन्यही व्याधी आहेत, तर अशा वेळेला अम्लपित्ताच्या पेशंटमध्ये प्रवाळ, कामदुधा आणि चंदनादिवटी सकाळ संध्याकाळ 3 गोळ्या द्या. उपळसरीचं चूर्ण परत एकदा द्या सकाळ सायंकाळ. आणि मुख्यतः बाहेरून लावण्यासाठी पेशंटला जननेंद्रियाच्या ठिकाणी शतधौत घृत, फक्त एक्सटर्नल ॲप्लिकेशन, असंही आपल्याला प्रयोग करता येतो. साधा उपाय आहे. याच्याही अगोदर एक्स्ट्रीमली सॉरी, गार पाण्याची धार सुद्धा जननेंद्रियांवरती धरता येते. गार पाण्याची फडकी तुम्हाला जननेंद्रियांवरती लावता येतात. याच्यामुळे सुद्धा मूत्रकृच्छ व्याधींमध्ये सिम्प्टोमॅटिकली का होईना नक्की रिलीफ मिळतो. याला व्यवहारात उन्हाळी लागणं असंही म्हणतात. मूत्रकृच्छ किंवा उन्हाळी लागणं, डिस्युरिया, याच्यासाठी ग्रंथांच्या मध्ये चंदनासव, चंद्रप्रभावटी, चंदनादिवटी, पाषाणभेदक्वाथ, पुनर्नवादियोग, धात्री रसायन, त्रिकंटकादिघृत, तृणपंचमुळांचा काढा, गोखरू काढा, चंद्रप्रभा, गोखरू, पुनर्नवा यांचा काढा, असे विविध उपाय सांगितलेले आहेत. साधारणपणे प्रत्येकाने अशी काळजी घेतली पाहिजे की दिवसातनं आपल्याला 6 ते 8 वेग या मूत्रप्रवृत्तीचे आले पाहिजेत. घाम व्यवस्थित येतोय का नाही हे पाहिलं पाहिजे. नंतर ॲनिमिक कंडिशन नाही ना, किंवा लघवीतून रक्त जात नाही ना, याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. 24 तासामध्ये 1.5 ते 2 लिटर युरिन पास होतीये का नाही याचंही निरीक्षण करायला पाहिजे.
पथ्यांमध्ये मूत्रकृच्छाच्या रुग्णांनी तिखट आणि पित्त प्रकोपक आहार विहार टाळला पाहिजे. त्याच्या उलट भात, लाह्या, ताजं ताक, शीतवीर्यात्मक पदार्थ खाल्ले पाहिजेत, भरपूर पाणी पिलं पाहिजे आणि धणे जिरे यांचं पाणी हे सातत्याने पिलं पाहिजे. याच्या उलट कुपथ्य जर विचारलं कोणी मूत्रकृच्छात काय करू नका असं पेशंटला सांगायचं आहे, तर तीक्ष्ण, उष्ण, पित्त प्रकोपक हे पदार्थ टाळायचे. एवढंच नव्हे तर अपानवायूवरती ताण येईल म्हणून कफप्रधान पदार्थ सुद्धा टाळायचेत. कधीही वेग अडवायचे नाहीत मलमूत्रांचा. खाण्यामध्ये पालेभाज्या, काजू, दूध, टोमॅटो, वांगे, भेंडी, काकडी हे आंबवलेले पदार्थ हे वर्जच करायला पाहिजेत. मूत्रकृच्छामध्ये रसायन चिकित्सा म्हणून कुष्मांड पाक आणि च्यवनप्राश घ्यायला सांगा. व्यायामाच्या संदर्भात सध्या तरी जेव्हा जास्त तास असतो तेव्हा पूर्ण विश्रांती घेतलेली चांगली. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एखाद्यास ओटीपोट शेकायला देऊ शकतात, तुम्हाला लो हेड पोझिशन देतात, पायावर सूज येणार नाही हे असं पाहिलेलं असतं. आणि जर गरज पडली तर कॅथेटर टाकून ती लघवी, तुंबलेली लघवी काढून टाकली जाते. टब्बात याचाही वापर आपल्याला करता येऊ शकतो. निसर्गोपचाराच्या मध्ये भरपूर पाणी पिणं, लाह्या, भात खाणं, फिरण्याचा व्यायाम करणं असं करू शकतो. आणि अपुनर्भव चिकित्सा म्हणून गोक्षुराजी गुळगुळ सकाळ संध्याकाळ 6-6 गोळ्या आणि गरजेनुसार गोखरूचा काढाही द्यायला काही हरकत नाही आहे. आणि जिथे जिथे गरज असेल त्या मूत्रपुच्छामध्ये विशेषतः हिमॅच्युरिया जर असेल, सरक्त मूत्र प्रवृत्ती असेल तर आवश्यक त्या तपासण्या करून घेण्याला अजिबात आपण हायगे करता कामा नये. ज्याच्यामध्ये युरिन रुटीन नावाची तपासणी आहे, त्याच्यामध्ये शुगर आहे का, अल्ब्युमिन आहे का, ब्लड आहे का, त्याच्यात जोडीला आरबीसीज आहेत का, पससेल्स आहेत का, कास्ट आहेत का, क्रिस्टल आहेत का, हे सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजेत. तुमच्या ब्लड एक्झामिनेशनमध्ये युरिया क्रिएटिनिन पहा. आणि अन्यही तपासण्या, विशेषतः अल्ट्रासोनोग्राफी असू शकते, एक्सरे असू शकतो, केयूबी नावाची तपासणी असू शकते, या यथायोग्य करणं या गरजेची गोष्ट आहे. मित्रांनो, आज सोमवार 15 फेब्रुवारी रोजी आपण एक्सक्रिटरी सिस्टीम आणि काही आजार यांचा आपण विचार करतो आहोत. आता तुम्ही आत्ताच पाहिलं की मूत्रकृच्छामध्ये खरं तर मूत्रदाह हे सुद्धा लक्षण असतंच. पण तरीसुद्धा जरी रिपिटेशन झाली तरीही एक आपण उन्हाळी लागणंचा जो काही जीपीमध्ये आपल्याला वारंवार प्रसंग येतो की अनेक पेशंट सांगतात डॉक्टर लघवीला तिडीक मारतीये, आगाग होत आहे, तर अशा रुग्णांना सल्ला देताना एक मूत्रकृच्छाचं अधिविवेचन करून सुद्धा हे रिव्हिजन म्हणून हा एक मुद्दा चर्चा करूया आपण की मूत्रदाह ही स्पेसिफिक तक्रार असेल तर काय काय विचार करायला पाहिजे. ते असताना संबंधित व्याधी म्हणून UTI म्हणतो आम्ही त्याला, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे का पहा. हिमोग्राममध्ये ल्युकोसायटोसिस आहे का, WBC काउंट हा 11,000च्या पुढे म्हणजे 15,000 पर क्युबिक MM आहे का, युरिनमध्ये पससेल्स हे अबेंडंट आहेत का याचा विचार करायला पाहिजे. उपदंश म्हणजे गनोरियासारखा आजार झालेला आहे का पेशंटला, STD म्हणतात, सेक्स्युअल ट्रान्समिटेड डिसीज. पित्त प्रकोपाची काही लक्षणं आहेत का, आणि एवढंच नव्हे तर रक्तपित्तासारखा काही आजार आहे का, ब्लिडिंग टाइम, क्लॉटिंग टाइम, प्रोथ्रोम्बिन टाइम याचाही सगळ्याचा विचार गरजेनुसार करावा लागतो. मूत्रदाह असताना, चिकित्सा देत असताना मूत्रल औषधं वापरायची आहेत, शमन औषधं वापरायची आहेत, वातानुलोमन करायचे, स्नेहन, रोपण, बृहण, पित्तघ्न अशी औषधं आपल्याला वापरायची आहेत. आता उन्हाळा आहे, जागरण झालंय, कमी पाणी पिलाय, उष्माघाताचा त्रास झालाय, खूप चहा पिण्यामध्ये आलाय, अतिरेक प्रमाणात शुक्रक्षय झालेला आहे, भट्टीच्या जवळ काम करतोय माणूस, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान अशा सगळ्या कारणांचा त्याच्यामध्ये संबंध असेल तर मित्रांनो, मूत्रदाहाची तक्रार असताना पराकोटीचा हा पित्त प्रकोप कमी करण्यासाठी चंदनादी वटी सकाळ दुपार संध्याकाळ 3-3 गोळ्या द्या. चंदनादी वटी, याच्या जोडीला चंद्रकलारस म्हणूनही गोळ्या मिळतात, त्याही गोळ्या चंद्रकलारस 3-3 गोळ्या 3 वेळेला द्या. गरज असेल तर चंदनाचं गंध सुद्धा आपल्याला चाटण स्वरूपात देता येईल. त्याच्यामध्ये काय टाकायचं तर उपळसरी आणि रसायन चूर्ण प्रत्येकी 1 चमचा मिसळायचं. मूत्रेंद्रियांवरती का जननेंद्रियांवरती गार पाण्याची धार धरायची. गार पाण्याच्या टबमध्ये म्हणजे अवगाह स्वेद घ्यायचा गार पाण्याचा. लघवी मोकळी नाही झाली तर गोक्षुरादी गुग्गुळ 6-6 गोळ्या किंवा 3-3 गोळ्या 3 वेळेला द्यायच्या. याच्या जोडत सगळ्या अंगाचीच जर आग होत असेल, म्हणजे इतकं पित्त शरीरात वाढलेलं आहे, तर प्रवाळ आणि कामदुधा प्रत्येकी 3 गोळ्या दिवसातून 3दा द्या. जर व्यक्ती कृश असेल आणि त्याला मूत्रदाह तक्रार असेल तर शतावरी घृत 2-2 चमचे 2 वेळा द्या. पससेल जर वाढलेल्या असतील तुमच्या लघवीमध्ये, बारीक ताप असेल अंगामध्ये, नॉशियासारखी तक्रार असेल, उलटीची भावना असेल, उल्हास असेल तर चंद्रप्रभा आणि चंदनादी वटी याचा विचार करायला पाहिजे. 3-3 गोळ्या 2 वेळेला, गोक्षुरादी गुग्गुळ 3-3 गोळ्या 2 वेळेला आणि रसायन चूर्ण 1 चमचा 2 वेळेला द्यायचं आहे. मळमळ आणि ताप जर असेल तर लघुसूत शेखर 3 गोळ्या 2 वेळेला द्या.
मूत्राघाताच्या तक्रारींमध्ये 1 चमचा धणे आणि जिरे ठेचून रात्री एक भिजत टाका आणि सकाळी ते 1 कपभर पाणी गाळून घेऊन प्या. त्याला आपण हिम असं म्हणू शकतो. दुसरी गोष्ट, चंदनाचं जे खोड असतं ते साण्यावर उगाळून ते सुद्धा गंध 1-2 चमचा चाटवायला हरकत नाही. रात्री मलावर होत असेल तर त्रिफळा चूर्ण किंवा त्रिफळा वटी द्या. मूत्रदाहासाठी ग्रंथांमध्ये काय सांगितलंय तर चंदनादी वटी, उपळसळीचे चूर्ण, चंदनासव, चंद्रप्रभा, गोक्षुरादी गुग्गुळ आणि सिद्ध जल द्यायचंय. त्या पाण्यामध्ये मेडिकेटेड वॉटर जे आहे त्याच्यामध्ये काय टाकायचं तर नागरमोथा, वाळा, चंदन आणि धणे. नागरमोथा, वाळा, चंदन आणि धणे किंवा ज्याला आपण षडंगोदक असं म्हणतो. मुस्ता परपट उशीर चंदन नागरही श्रुतम शीतम जलम देयम पिपासा ज्वरशांतये. हे जे षडंगोदक आहे ते सुद्धा या मूत्रदाहामध्ये चांगलं आहे. परत श्लोक म्हणूया आपण. मूत्रदाह करता आपल्या षडंगोदक द्यायचं आहे. मुस्ता परपट उशीर चंदन नागरही श्रुतम शीतम जलम देयम पिपासा ज्वर शांत ये. याच्यामध्ये जरी मूत्रदाह शब्द नसला तरी पिपासा आणि ज्वर हे शब्द आहेत जे पित्त प्रकोपक सजेस्ट करतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय काळजी घ्यायची तर मूत्राघातामध्ये शारीरिक आणि मानसिक विश्रांती आवश्यक आहे. पाणी भरपूर चांगल्या प्रमाणात प्यायचंय. इन्फेक्शन होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. शक्यतोवर अँटीबायोटिक्स टाळण्याचा प्रयत्न करा. पथ्य सांगत असताना रुग्णाला धणेजिऱ्याचं पाणी, नारळाचं पाणी, दुधी भोपळा, पडवळ, दोडका, कारलं, घोसाळं, उकडलेल्या भाज्या खायला सांगा. मुगाचं पातळ कढण द्या, गोड ताक द्या, जुन्या तांदळाचं धुवण द्या, राजगिऱ्याच्या भाताच्या लाह्या द्या आणि अंजीर आणि द्राक्ष खायला सांगा. मूत्रदाहामध्ये कुपथ्याचा काय विचार करता येईल तर मसालेदार पदार्थ, जेवण, लोणचं, पापड, वातुळ पदार्थ, हरभरा, वाटाणा, पावटा, मटकी, तीळ, गूळ, शेंगदाणे, कारलं, लसूण, मुख्य लसूण, हे सगळं, मेथ्या, हे सगळं वर्ज्य करा. रसायन चिकित्सा म्हणून मूत्रदाहामध्ये चंदनाचं गंध, चंदनाचं तेल, रसायन चूर्ण, गोखरूचा काढा आणि उपळसरीचं चूर्ण. योगासाठी शवासनाचा व्यायाम करा. पूर्ण विश्रांती घ्या. हॉस्पिटल्समध्ये गार पाण्याचा अवगाह, आवश्यक तेव्हा शतावरी सिद्ध तेलाचा मात्रा बस्तीही देता येईल. निसर्गोपचारामध्ये चंदनाचं खोड उगाळून गंध घ्यायचंय, धणेजिऱ्याचं पाणी घ्यायचंय, नारळाचं पाणी प्यायचंय, आळणी जेवायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवल्यानंतर शतपावली आणि लवकर झोपायचं आहे. अपुनर्भव म्हणून चंदनाचं खोड उगाळून अधूनमधून गंध चाटणं, 15 ते 20 ग्रॅम गोखरूचा काढा घेणं, चंदन, वाळा, नागरमोथा, धणे आणि मनुका यांचाही काढा किंवा हिम घेणं हे श्रेयस्कर आहे. साळीच्या लाह्या खायला सांगायला पाहिजे आणि चंदनाचं तेल हे बाह्यतः एक्सटर्नल ॲप्लिकेशन म्हणून जननेंद्रियाला विशेषतः टेस्टिसच्या ठिकाणी हे लावायला काहीच हरकत नाही आहे. शतावरी सिद्ध तेलाचा पिचू हा स्त्रियांच्या मध्ये योनी मार्गात ठेवता येतो मूत्रदाह तक्रारीसाठी. शतावरी सिद्ध तेलाचा पिचू हा आपल्याला योनी मार्गामध्ये ठेवायचा आहे. मित्रांनो, आज आहे सोमवार 15 फेब्रुवारी 2016 आणि एक्सक्रिटरी सिस्टीम बद्दलचे जे काही तक्रारी असतात त्याचा आणि आयुर्वेदामध्ये काय शमनचिकित्सा देता येईल असा विचार प्राधान्याने आता आपण करतो आहोत. या किडनी संदर्भात एक वेगळा मुद्दा म्हणजे शय्यामूत्रता, ज्याला आपण बेड वेटिंग असं म्हणतो. विशेषतः मुलाला 2 ते 4 किंवा 5 वर्षापर्यंत त्या ब्लॅडरवरती न्यूरोलॉजिकल कंट्रोल येतं आणि ही अंथरुणात लघवी करण्याची तक्रार निश्चितपणाने गेलेली असते. परंतु तरीसुद्धा काही मुलांच्या मध्ये ही तक्रार पुढे सुद्धा वयाच्या 8, 10, 12 वर्षापर्यंत चालू राहते आणि तेव्हा असे पालक आपल्या मुलाला घेऊन वैद्याकडे येत असतात. तर शय्यामूत्रते संदर्भात अनेक व्याधींचा विचार आपल्या डोक्यात पटकन आला पाहिजे. या मुलाला जंत, कृमी नाहीत ना, मलावर्गाची तक्रार नाही ना, अतिसार नाही ना, कार्श नाही ना, पांडू म्हणजे ॲनिमिया नाही ना आणि ओजक्षय नाही ना, याचा विचार आयुर्वेदामध्ये प्राधान्याने करावा लागतो. शय्यामूत्रतेमध्ये चिकित्सा देत असताना कृश असल्यास म्हणजे वेट कमी आहे, त्याची माइलस्टोन्स हे डिलेड आहेत, तर अशा वेळेला जंताचं औषध देऊन टाका, संडासला साफ होईल असं पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काउन्सिलिंग. पालकांचं काय किंवा त्या मुलाचं काय, कधीही त्या मुलाला फोबिया नाही आला पाहिजे, त्याचं दडपण नाही आलं पाहिजे आणि त्यातला कॉम्प्लेक्स डेव्हलप नाही झाला पाहिजे. कारण न्यूनगंड हा जर डेव्हलप झाला तर ही तक्रार जाणं हे अतिशय अवघड होऊन बसतं. मुलामध्ये आत्मविश्वास असलाच पाहिजे. काळ हेच बऱ्याच गोष्टींना औषध असतं. त्यामुळे शय्यामूत्रता हा काही फार मोठा त्या मुलाचा दोष नाही, हे त्या पालकांना आणि मुलालाही अप्रत्यक्ष सांगायला पाहिजे. ट्रीटमेंट देत असताना आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा आणि कृमी जर असतील तर कृमीनाशक वटी 3-3 गोळ्या 2 वेळेला हा ॲडल्ट डोस आहे, पण वयोमानानुसार 1 गोळीपासून 3 गोळ्यांपर्यंत आपण ते देऊ शकतो.
जंत जर असेल तर रात्रीच्या वेळेला कपिलादी वटी 6 गोळ्या आणि कृमीनाशक वटी परत 3 गोळ्या द्यायला हरकत नाही. जेवणानंतर आरोग्य काढा 3-3 चमचे समभाग पाण्यातून द्या. जर मुलाला अतिशय दुबळेपणा असेल, विकनेस असेल तर शतावरी कल्प 2 चमचे सकाळ संध्याकाळ दुधाबरोबर किंवा शतावरी घृत 2 चमचे सकाळ संध्याकाळ द्यायला पाहिजे. पण आता शय्यामूत्रता आहे आणि अजीर्ण, अपचन, अतिसार या तक्रारी आहेत, अग्निमांद्य तक्रार आहे, अग्नीचा विचार आहे, तर अशा वेळेला संजीवनी वटी या पिप्पल्यादी काढ्याबरोबर संजीवनी गोटी 3-3 गोळ्याला 2 वेळेला पिप्पल्यादी काढा 3-3 चमचे समभाग पाण्याबरोबर द्यायचा आहे. पण संजीवनी वटी, पिप्पल्यादी काढा किंवा अन्य औषधोपचार याच्यामध्ये औषधांचा डोस जो आहे तो मात्र वैयक्तिक वैद्याने आपापल्या बुद्धी चालवून त्या वयोमानाप्रमाणे द्यायचा आहे. हा मी जो बोलतोय तो जनरल डोस सांगतोय आपल्याला. अजून काय करता येईल आपल्या शय्यामूत्रतेमध्ये? हळद पाव चमचा घ्यायची आणि त्याच्यामध्ये ओवा चूर्ण आणि आवळकाठी ही 1-1 चमचा टाकायचं आणि ही जी पावडर तयार होते त्याचंही चाटण मधाबरोबर देता येईल किंवा गरम पाण्याबरोबर ती पावडर जर घेणं शक्य असेल तर हळद, ओवा चूर्ण आणि आवळकाठी याची पावडर आपल्याला घेता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवणाच्या पूर्वी आणि जेवणाच्या नंतर अतिशय टिपिकल आयुर्वेदाचा उपचार आहे तो म्हणजे 1 चमचा साजूक तूप त्या रुग्णाला घ्यायला सांगायचं. त्याला आपण अच्छ आणि विचारणा नावाचे जे स्नेहाचे प्रकार म्हणतो त्याच्यामधला हा प्रकार आहे. तर केवळ तूप घेतल्याने सुद्धा किडनीच्या अनेक आजारांच्या मध्ये, विशेषतः शय्यामूत्रतेसारख्या आजारांच्या मध्ये चांगल्या प्रकारे फरक दिसून येतो. लहान मुलाला अधूनमधून आरोग्य काढा आणि सतापा काढा देणं आवश्यक आहे. ग्रंथांचा विचार केला तर शय्यामूत्रतेमध्ये ज्याला आपण बेड वेटिंग म्हणतो, नॉक्चुर्नल एन्युरेसिस म्हणतो, याच्यामध्ये वंगभस्म, त्रिवंग भस्म, सुवर्णराजवंगेश्वर, चंद्रप्रभा, कृमी मुद्गर रस आणि कृमी कुठार रस याचा उल्लेख आलेला आहे. शय्यामूत्रतेमध्ये पथ्य सांगत असताना किंवा काळजी घ्यायला सांगत असताना जेवणामध्ये दही, मासे असे अभिषंधी पदार्थ, पोटात वायू धरतील अशा प्रकारचे हरभरा, वाटाणा, पावटा, मटकी या उसळी किंवा शेव, भजी, मुरमुरे, वडे, फळांचे रस हे टाळायला पाहिजे. जेवणामध्ये तुपाचं प्रमाण चांगलं असलं पाहिजे. काय टाळायचं याच्यामध्ये अजूनही आहे, दही, लोणचं, पापड, मासे, ताकभात असे स्त्राव निर्माण करणारे पदार्थ टाळा. कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीम 100% टाळलं पाहिजे. जेवणामध्ये लसूण याचा वापर करा, आलं, जिरं, ओली हळद, पुदिना, तुळशीची पानं हे पदार्थ असायला हरकत नाही. संध्याकाळचं जेवण लवकर जेवायचं, हलका आहार घ्यायचा आणि थोडंसं किंचित अर्धा-पाऊण तास मध्ये जाऊ देऊन मग झोपायला सांगायचं. रसायन चिकित्सा देत असताना शय्यामूत्रतेमध्ये चंद्रप्रभा गोळीचा वापर करायला पाहिजे. रात्री जेवणानंतर त्या मुलाला सुद्धा आईवडिलांच्या बरोबर थोडंसं फिरायला सांगावं. सकाळी उठल्यानंतर दररोज सूर्यनमस्कार आणि योगासनं करायचा सल्ला पालकांना आणि मुलाला एकत्रित द्यावा, कारण पालकांच्यामुळे ती मुलं करू शकतील. त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर मात्र कृमी किंवा जंत याच्यासाठी, मलावरोधासाठी, उदरवातासाठी आपल्याला बस्ती देता येतो आणि या बस्तीमध्ये वावडिंग, दशमूळ, बहावा, त्रिफळा आणि एरंडमूळ याचा वापर करा. जो आयुर्वेदामध्ये बस्ती उपक्रम आहे त्याच्यासाठी निरोह बस्तीसाठी वावडिंग, दशमूळ, बहावा, त्रिफळा आणि एरंडमूळ याचा वापर करा. दुसरी गोष्ट, झोपण्यापूर्वी त्या मुलाला लघवीला जायला सांगावं. सकाळच्या वेळेला सर्वांगाला शतावरी सिद्ध तेलाचा मसाज करावा. मुख्यतः त्या मुलाच्या मनामधला न्यूनगंड, भीती आणि धास्ती याला दूर करावं. कधीही पालकांनी त्याच्याकरता त्याला आरडाओरडा केलाय, त्याला कडक शिक्षा केली आहे असे प्रकार कदापिही होता कामा नयेत. उलट त्याला जर थोडी थोडी सुधारणा होत गेली तसतसं प्रोत्साहन देणं हे अतिशय गरजेचं असतं. तसंच थंडीपासून त्या मुलाला जपलं पाहिजे. झोपताना सुद्धा उबदार पांघरुण असलं पाहिजे, अदरवाईज थंडीमुळे सुद्धा अशा प्रकारे मूत्रप्रवृत्ती ही जास्त होऊ शकेल. अपुनर्भव चिकित्सा म्हणून शय्यामूत्रतेमध्ये ताजे आवळे आणि ओली हळद हे माफक प्रमाणात आपल्याला एकत्र करून खाता येऊ शकतं. मात्र वरती पाणी प्यायचं नाही. आपल्याला जेवणानंतर चिमूटभर ओवा खाण्याची सवय ठेवायला हरकत नाही. आणि जर शरीर स्थूल असेल, त्या मुलगा जर जाडजुडगा असेल तर त्याला मात्र अवगाह स्वेद द्यायला पाहिजे. आणि कधीही त्याला लघवी जर आली दिवसभरामध्ये तर लघवी अडवायची नाही असाही एक चांगला सल्ला त्या मुलाला दिला पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आज सोमवार 15 फेब्रुवारी 2016 रोजी आपण मूत्रवह स्रोतच म्हणूया किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम, किडनी याच्या संदर्भातले जे काही आजार होते त्याचा आणि आयुर्वेदिक पद्धतीने काय आपल्याला विचार करता येईल, काय औषधं वापरता येतील याचा विचार केला. शांतपणे हे सगळं लेक्चर्स ऐकल्याबद्दल आणि त्याचा शेअर केल्याबद्दल इतरांना आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. आणि आयुर्वेदाची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो म्हणून जय आयुर्वेद असं म्हणूया. धन्यवाद. थँक्यू.